तिरुपतीला जायचा प्लॅन करताय तर चला मी सांगतो. गोविंदा. माझं नाव अनिकेत. तर मी निघालो होतो तिरुपतीला. ऑनलाईन बुकिंग करायचं सांगतो. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे TTD. तिथं क्लिक करून तुम्हाला स्पेशल एंट्री दर्शन दिसेल. तुम्हाला इथं काही अपडेट दिसतं बुकिंग रिलेटेड. त्यानंतर तुमच्या ज्या महिन्यात जायचं आहे त्या महिन्याचे स्लॉट्स बुक करा. तर मी निघालो हडपसरवरून पुणे स्टेशनला जायला. माझी ट्रेन होती चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस. ही ट्रेन मेन ठिकाणी थांबते. मुंबई, पुणे, सोलापूर. मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं आणि गेलो झोपून. दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो रेणुगुंटा स्टेशनला. तिथं मस्तपैकी उतरलो, मस्तपैकी नाश्ता केला आणि बाहेर आले की लगेच तुम्हाला इथं बस स्टँड दिसतं, जेणेकरून तुम्ही इथून डायरेक्ट तिरुपतीला जाऊ शकता. हार्डली 40 to 60 रुपीज असतं पर पर्सन. मस्त नजारा बघत आम्ही तिरुपतीला पोचलो. ही माझी दुसरी वेळ. तर यावेळी आम्ही जाणार होतो पायऱ्यांनी. टोटल 3,500 पायऱ्या. प्रत्येक मंदिर, प्रत्येक स्ट्रक्चर, हर एक पाऊल आणि प्राणी आणि लाखो लोकांची आस्था आणि विश्वास बघून एकच नाव घुमतं, गोविंदा. तिरुपतीच्या या प्रवासात आपल्याला जसं पुढं जाईन तसं आपल्याला एक भव्य मोठी हनुमानाची मूर्ती दिसते. हात जोडले, पाया पडलो आणि निघालो पुढं. वर पोचलं सगळ्यात पहिलं मी टक्कल केलं. आम्हाला रूम नव्हती भेटली तर मग काय लॉकर रूममध्ये स्टे केलं. मस्तपैकी दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निघलो दर्शनाला. आजूबाजूला फक्त धुकं, जसं काय धुक्याची चादर आणि मस्त निसर्ग, जसं काय स्वर्गातच आहे आपण. परंपरानुसार सर्वात प्रथम श्री वराहस्वामीचे दर्शन घेतले. 2-3 महिन्याआधी बुकिंग केल्यामुळे अवघ्या 1 तासामध्ये दर्शन झालं. त्यानंतर आम्ही तिरुपतीचा प्रसिद्ध लाडू घेतला. त्यानंतर अन्नप्रसादामध्ये महाप्रसादाचा आस्वाद घेतला. साधा पण अतिशय स्वादिष्ट. मुक्काम न करता आम्ही थेट निघालो कोल्हापूरसाठी. रात्री 10 वाजता आमची ट्रेन होती हरिप्रिया एक्सप्रेस. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये पोहोचून अंबाबाई मातेचं दर्शन घेतले आणि त्यानंतर पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. गोविंदा.